नमस्कार मित्रांनो, व्हायरल मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। राज्य, देश विदेशातल्या राजकीय, सामाजिक व मनोरंजनात्मक बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। मित्रांनो, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत। त्यात बुलढाणा लोकसभेवर जरी शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निवडून आले असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघाचं चित्र वेगळं असल्याचं दिसत आहे। आज बुलढाणा विधानसभेचा आढावा आपण घेणार आहोत। बुलढाणा विधानसभेत सध्या शिंदे गटाचे संजय गायकवाड हे आमदार असून जयश्रीताई शेळके काँग्रेसच्या व हर्षवर्धन सपकाळ हे या जागेवर दावा करत आहेत। तसेच भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे हे देखील विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। लोकसभेत अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना देखील बुलढाणा विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत। त्यामुळे रविकांत तुपकर देखील या मतदारसंघात लढण्याच्या तयारीत आहेत। तसेच ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत हे देखील या मतदारसंघात फिरून आपलं कौशल्य पणाला लावत आहेत। प्रामुख्याने राजकीय विश्लेषक सांगतायत की बुलढाणा विधानसभेची निवडणूक ही तिरंगीच होईल। महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटाचे संजय गायकवाड हेच उमेदवार असतील यात शंका नाही, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार ठाकरे गटाचाच असेल हे राजकीय विश्लेषक सांगतात। कारण बुलढाणा जिल्ह्यात मेहकर व बुलढाणा हे दोन मतदारसंघ परंपरागत शिवसेनेकडे राहिलेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे मतदारसंघावरचा आपला दावा सहजासहजी सोडणार नाहीत असे राजकीय विश्लेषक बोलताना दिसत आहेत। पक्षफुटीनंतर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत व प्राध्यापक नरेंद्र खेडेकर या दोघांनी केले आहे। त्यामुळे जालिंदर बुधवंत ठाकरे गटाचे प्रबल दावेदार असणार आहेत। तसेच महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत 2,500 मतांचा लीड बुलढाणा विधानसभेने दिला आहे। त्यामुळे पोषक वातावरण या मतदारसंघात महाविकास आघाडीला आहे यात शंका नाही। तसेच वन मिशन बुलढाणाचे संस्थापक संदीप शेळके यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे। त्याचाही निश्चित फायदा महाविकास आघाडीला होईल व बुलढाणा विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाची मते रविकांत तुपकर यांना मिळाली होती। त्यामुळे तुपकर देखील बुलढाणा विधानसभेसाठी इच्छुक असणार आहेत। एकंदरीत ही निवडणूक जरी तिरंगी वाटत असली तरी शिंदे गटाचे संजय गायकवाड, ठाकरे गटाचे जालिंदर बुधवंत व स्वाभिमानीचे रविकांत तुपकर अशी होऊन आकड्यांच्या खेळात सध्या तरी जालिंदर बुधवंत सरस बघायला मिळत आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।